प्रशिक्षित शिकारी कुत्र्यांनी गाडीला चहूबाजूंनी हुंगून आत अंमली पदार्थ किंवा स्फोटके नसल्याची खात्री केली. मगच त्यांना पुढे सोडण्यात आलं. इतकी सुरक्षा व्यवस्था पाहून तिघांच्याही मनावर ताण येऊ लागला. गेटपासून मॅन्शनपर्यंतचं अंतर जवळपास 1 किलोमीटरचं होतं. मुंबईत एवढ्या परिसरात कमीत कमी 100 इमारती उभ्या राहिल्या असत्या, पण इथे केवळ रानच होतं, हिरवगार रान. या रानामुळे एमेराल्ड मॅन्शन बाहेरून कधी दिसतच नसे. ते फक्त दर्याकडच्या बाजूनेच दिसू शकत होतं, पण त्या बाजूला सरळ सोट उभा कडा होता, खाली खवळलेला समुद्र. म्हणजे कुठल्याही आगंतुकाला आत प्रवेश करणं अशक्यच. दर 50 मीटरवर हातात बंदुका घेतलेले करड्या नजरेने पाहणारे सुरक्षा रक्षक, भुंकणारे शिकारी कुत्रे आणि झाडाझुडपात दडवलेले छुपे कॅमेरे पाहून आपण अतिश्रीमंतांच्या बंगल्यावर नाही तर एका अत्याधुनिक तुरुंगात जात आहोत असं सचिनला वाटलं आणि धडकी भरली, तर त्यात काही नवल नाही. मॅन्शनच्या गेस्ट रूम मध्ये तिन्ही मित्रांची सोय करण्यात आली. प्रथम दर्शनी पाहताच यांच्यात बेस्ट डिटेक्टिव्ह सारखे काहीच नाही असं वाटून रीना मॅडम नाराज झाल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून विजय म्हणाला, डिटेक्टिव्हला पाहून कुणी पटकन तो डिटेक्टिव्ह आहे असं ओळखू शकत असेल तर तो कसला डिटेक्टिव्ह? डिटेक्टिव्ह 4 चौघात मिसळून जाणाराच असला पाहिजे. हे ऐकून मॅडमचं समाधान झालं. पुढचे 2 दिवस सचिन त्यांच्यात असं मिसळून गेला की स्वतःला बाहेरून आलेला डिटेक्टिव्ह न समजता रायचंद सराफ यांचा नातूच समजू लागला. त्याने स्वतःचं एक रुटीन बनवलं. सकाळी भरपेट नाश्ता करायचा, ऊन वाढून गारठा कमी झाला की दुसऱ्या मजल्यावरील इन्फिनिटी पूलमध्ये पोहायचं. नोकरांना सतत हे आण ते आण अशा ऑर्डर सोडायच्या. सराफ कुटुंबातील कोणी जवळून गेलं की उगाचच आपण खूप गंभीर काम करतोय असं दाखवून त्यांच्याकडेच संशयाने पाहायचं. एकदा तो पूलमध्ये पोहत असताना रायचंद यांचा सर्वात मोठा नातू रिदम टॉवेल गुंडाळून त्यांच्या समोर येऊन बसला. सचिनला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या, पण सचिनने अजिबात न कचरता सौनामध्येच आपण काहीतरी शोधतोय असा बेमालूम अभिनय वठवला. पण रायचंद सराफांचा खून बेडरूमच्या बंद खोलीत झालाय, सौनामध्ये नाही हे तो पद्धतशीरपणे विसरला. भेंडी विजय आणि बाबा राजेश हे आपले 2 गुप्तहेर मात्र इमाने इतबारे काम करत होते. सांगितल्याप्रमाणे त्यांनी आधी खुनाच्या वेळी उपस्थित असलेल्या मॅन्शनमधील एकूण एकाची यादी बनवली. मग जिथे रायचंद सराफ यांचा खून झाला त्या खोलीचा इंच डोळ्यात तेल घालून तपासला. बंद खोलीत खून होणं हे अतिशय किचकट कोडं होतं, पण एखादा सुगावा सापडला असता तरी पुढचं काम सोपं झालं असतं. खरं तर पोलीस आधीच त्या पंचतारांकित बेडरूमला भिंगा घालून तपासून गेले होते, पण त्यांच्याकडूनही राहून गेलेलं काहीतरी बऱ्याचदा आम्हाला सापडलंय. इथे सुद्धा तीच अपेक्षा होती, परंतु भ्रमनिरास झाला. खुनी खरंच खूप सावध असावा किंवा त्याचं दैव बलवत्तर असावं. त्याने मागे काही सोडलंच नव्हतं. मॅन्शन एवढा विस्तृत होता आणि तिथे करायला इतकं काही होतं की घरातील सदस्य, पाहुणे, नोकर चाकर मिळून 30-40 जण असले तरी दिवाणखान्यात किंवा बाहेरच्या लॉनमध्ये क्वचितच कुणी एकमेकांना भेटत. हो, बाररूम मध्ये सगळे येऊन जाऊन असत. विशेषतः संध्याकाळनंतर तिथे गर्दीच होई. पीत नसले तरी आपले गुप्तहेरांची त्रिकूट तिथे जाऊन बसे आणि सगळ्यांवर लक्ष ठेवून असे. इतकी श्रीमंती आणि जगातील सर्व सुखे समोर हात जोडून उभे असताना यांना सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र वेगवेगळ्या प्रकारची दारूच प्यायला इतकी काय मजा येते हे त्यांना कळत नसे. मी इतका श्रीमंत असतो ना तर दिवस रात्र जगातले वेगवेगळे पदार्थच खात बसलो असतो. होलसेल मध्ये सकाळी इंडियन, रात्री चायनीज, धर की वरबाड बटाट्यांनो. सचिन फक्त कल्पना विलासानेच खुश होत म्हणाला.
आणि दुपारी? राजेशने विचारलं. सकाळी आणि रात्री इतकं दाबून खाल्ल्यावर दुपारी थोडं लाईट खाईन. ते कंटाळून की काहीतरी बनवतात ना, ते खाईन, सचिनने उत्तर दिलं. कंटाळून काय बनवतात? भेंडी, वगरलेला भात? विजयने कपाळाला आठ्या पाडत विचारलं. वगरलेल्या भाताच्या पुढे विचार करायला शिक जरा तेंडल्या. अरे मोठ्या मोठ्या हॉटेलात असताना ते चायनीज, इटालियन आणि कंटाळून बिंटाळून काय ते, सचिन त्रासिक स्वरात म्हणाला. कॉन्टिनेंटल म्हणायचंय का बाबा तुला? राजेशने अंदाज बांधला. तेच ते, सचिन टाळी वाजवत म्हणाला. जे बोलता पण येत नाही ते तुला खायचंय भेंडी? खा, हवं तितकं खा, वाढव अजून पोटाचा नगारा. पण मी इतका श्रीमंत असतो ना तर नुसता खात नसतो बसलो. या लॉन मध्ये एक प्रायव्हेट मैदान बनवून घेतलं असतं, सगळ्या मित्रांना बोलावलं असतं आणि बसलो असतो क्रिकेट खेळत. रात्री थकल्यावर हॉलमध्ये मोठ्या स्क्रीनवर मॅच बघता आली असती. मज्जाच मज्जा. विजयने स्वर्गसुखाची कल्पना ऐकवली. क्रिकेट कुणाला आवडत नाही बाबा, पण माझा प्लॅन थोडा वेगळा असता. मॅचच्या दिवशी मी क्रिकेट सोडून इतर काही बघितलं नसतं, पण बाकीच्या वेळेला माझ्या खोलीत मोठ्या टीव्हीवर पॉपकॉर्न खात सगळे हॉरर सिनेमा आणि वेब सिरीज बघितल्या असत्या. मित्र सोबत असतील तर काय विचारूच नका. आंधळा मागतो एक आणि देव देतो 101 अशी गत झाली असती. राजेशने इच्छा बोलून दाखवली. बार रूम मध्ये काही पेग चढल्यानंतर उपस्थितांमध्ये वादविवाद होतील, हमरीतुमरी होईल, एकमेकांची गुपिते फोडली जातील असे आपल्या हेर मित्रांना वाटले होते. पण तसं काहीच झालं नाही. कितीही प्यायले तरी हे रईस जादे स्त्री पुरुष न प्यायलेल्या माणसासारखे नॉर्मलच दिसत आणि न धडपडता सरळ चालत डायनिंग टेबलकडे किंवा आपापल्या खोलीकडे जात. शेवटी कंटाळून आपले मित्रही जेवायला गेले. मुंबईत स्थानिक निवडणुकांचे निकाल लागले. विजयी उमेदवारांनी जल्लोषात मिरवणुका वगैरे काढल्या. उद्योगपती दमानी यांची केस संपवून त्याची रिपोर्ट द्यायला त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो. तिथे सुद्धा अशीच धामधूम. परतायला उशीर होणार हे स्पष्ट होतं, पण त्याआधीच मी रीना मॅडमना सायंकाळी 6 पर्यंत पोचेन असं सांगून बसलो होतो. मुंबईत ट्रॅफिकमुळे कुणालाही उशीर होऊ शकतो, त्यात काही मोठं नाही. पण ज्यांच्याकडून आपण एका केसचे 1 कोटी घेतो त्यांच्याकडे वेळेवर पोचूही शकत नाही ही बोच मनाला खात होती. दमानी साहेबांना केसचा तपशील देताना मन चलबिचल होतं. त्यांच्यासाठी मी आधी देखील 1-2 केसेसवर काम केलं असल्याने त्यांनी अस्वस्थता ओळखली. मी खरं कारण सांगितलं. त्यानंतर असं काही घडलं जे सराफ कुटुंबियांच्या आणि आपल्या सचिनच्या कायम लक्षात राहिलं. आधीच उशीर, त्यात मुंबईचं संध्याकाळचं भयंकर ट्रॅफिक, मिरवणुकींचा गदारोळ, जेटीवर लॉन्चसाठी रांग लावणं, हे सर्व अहिमही वाट अडवून विलंबासाठी उभे असतानाही मी एमेराल्ड मॅन्शनवर वेळेतच पोचलो. कसा? उडत. होय, उडतच. कारण दमानी साहेबांनी आपल्या हेलिकॉप्टरमधून मला तिथे सोडण्यास सांगितलं. जगाच्या इतिहासात पहिल्यांदा एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आपल्या बिलिनियर क्लायंटच्या घरी हेलिकॉप्टरने उतरला असेल. मला मॅन्शन शेजारच्या हेलिपॅडवर उतरवून हेलिकॉप्टर तसंच परत गेलं. घरघराट ऐकून मॅन्शनमधील सगळेजण लॉनमध्ये आले, आपले मित्र सुद्धा. त्याला अशी ग्रँड एंट्री मिळाली नाही म्हणून सचिन नाखुश होता. पुढच्या वेळी मी डोनाल्ड ट्रम्पला भेटायला जाईल तेव्हा मला प्रायव्हेट जेट पाहिजे होलसेलमध्ये, हवं तर प्रतापपुराहून मागव असा हट्टच त्याने धरला. मॅन्शनमध्ये शिरण्याआधी अंगरक्षकांनी झडती घेतली. बंदूक मी आणली नव्हती आणि दुसरे काही आक्षेपार्ह सामानात नव्हतेच. पतिनिधनाच्या दुःखात असलेल्या श्रीमती सराफ यांची भेट घेतली. त्या इतकंच म्हणाल्या, तुमच्याबद्दल खूप ऐकून आहोत प्रोफेसर. तुम्हाला पाहिजे ते करा, पण रायचंद साहेबांच्या खुन्याला लवकरात लवकर पकडा. आम्हाला निराश करू नका. मी होकारार्थी मान हलवली. घरातील बाकीचे सदस्य माझ्या येण्याने तितकेसे उत्सुक वाटले नाहीत. आधीच मॅन्शनमध्ये 3 जण आहेत.
आता चौथ्याची काय गरज, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. एक सुंदर चेहरा मात्र किंचित उजळलेला वाटला. सराफ परिवारातील निम्मे सदस्य कायम बिझनेस, मीटिंग, शिक्षण, पर्यटन किंवा या ना त्या निमित्ताने कायम देशाबाहेरच असत. पण यावेळी मिस्टर अँड मिसेस सराफ यांच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त सर्वजण मॅन्शनवरच हजर होते. पण मॅन्शन इतका प्रचंड होता की दिवसभर एकमेकांचे चेहरेही दिसेनात. तेव्हा जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत सर्वांनी लंच आणि डिनर एकत्रच करायचा, असं रीना मॅडमने ठरवलेलं. त्या रात्री डिनरच्या वेळेस मी सर्व सदस्यांना एकत्र पाहिलं. माझ्या शेजारी बसलेला राजेश एकेकाचं नाव, व्यवसाय आणि रायचंद साहेबांशी असलेलं त्यांचं नातं काय ही माहिती हळू आवाजात पुरवत होता. आमच्या अगदी समोर बसलेल्या एका गलेलठ्ठ तरुणाचे आमच्यावर बारीक लक्ष होते. तो वयाने फार नसावा, 25च्या आत असेल, पण देहाने तिथे बसलेल्या प्रत्येक पुरुषाच्या दुप्पट होता. त्याचं नाव रिदम असून तो रायचंद यांचा सर्वात मोठा नातू आहे, असं राजेशने कानात सांगितलं. जेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तोही माझ्याकडेच पाहतोय असं दिसलं. आमची नजरानजर झाली. तसं तो म्हणाला, आय हॅव गुगल्ड अबाउट यू प्रोफेसर. तुम्ही काही डिटेक्टिव्ह वगैरे नाही. यू आर अ लेक्चरर अँड रायटर. स्वतःच फिक्शनल केसेस तयार करता आणि स्वतःच सोडवता. व्हॉट्स अ बिग डील इन दॅट? यू आर राईट रिदम. आम्ही खरेखुरे डिटेक्टिव्ह नाही आहोत असं वाटू देण्यातच आमचा फायदा आहे, नाही का? गुप्तहेर नावातच गुप्त आहे, म्हणजे त्याने आपल्या कामाचा गाजावाजा करू नये. आम्ही सोडवलेल्या सर्व खऱ्याखुऱ्या केसेस लोकांसमोर आणून आमची कार्यप्रणाली सांगून गुन्हेगारांना आधीच अलर्ट करून ठेवलं पाहिजे, असं वाटतंय का तुला? मी हसत विचारलं. डायनिंग टेबलवर बसलेल्या अर्ध्या लोकांना ते पटलं, पण रिदमचं समाधान झालं नव्हतं. तो म्हणाला, यू आर ब्लफिंग प्रोफेसर. इफ यू आर सच अ गुड डिटेक्टिव्ह देन टेल मी एनिथिंग अबाउट मी. मीन्स माझे सोशल मीडिया अपडेट पाहून केलेले गेसेस नको, ते तर कोणीही सांगू शकतो. व्हॉट्स अ बिग डील इन दॅट? टेल मी समथिंग पर्सनल, जे फक्त मलाच माहिती असू शकेल. त्याने आव्हान दिलं. अगडबम रिदम तोंडावरून मूर्ख वाटत असला तरी तो तसा नव्हता. व्हॉट नॉनसेन्स रिदम, दे आर अवर गेस्ट, प्लीज बिहेव युअर सेल्फ. रीना मॅडम डाफरल्या. मी म्हटलं, इट्स ओके मॅडम, आय लाईक चॅलेंजेस. मग रिदमकडे वळलो. मला आज तुझ्याबद्दलची खूप पर्सनल गोष्ट माहीत आहे, पण ती इतकी पर्सनल आहे की 4 चौघात सांगण्यासारखी नाही. मी म्हटलं, लुक, यू आर ब्लफिंग अगेन. तुम्हाला काही माहीत नाही. यू मे बी अ गुड रायटर बट नॉट अ गुड डिटेक्टिव्ह. रिदम माझ्याकडे बोट दाखवून म्हणाला. या बिघडलेल्या रईसजाद्याला थोडा वठणीवर आणलाच पाहिजे, या इराद्याने मी म्हटलं, रिदम, वी आर मीटिंग द फर्स्ट टाइम टुडे, आणि या मॅग्निफिसंट मॅन्शनमध्ये तुझा रूम कुठं आहे हे सुद्धा मला माहीत नाही. मग तुझा वॉर्डरोब कुठं आहे, तुझ्याकडे कोणकोणते कपडे आहेत वगैरे काही कळण्याचा मार्गच नाही, बरोबर? येस, करेक्ट, बट कम टू द पॉइंट. टेल मी समथिंग पर्सनल. रिदम वैतागून म्हणाला. मी काय सांगतोय हे ऐकायला डायनिंग टेबलवरचे सर्व उत्सुक दिसले, जरी वरकरणी तसे दाखवत नसले तरी, कारण काटे चमच्यांचा आवाज एकदम थांबला होता. तर मला तुझ्याबद्दल जे पर्सनल सांगायचंय ते हे आहे की तू आज ज्या रंगाचे अंडरवेअर घातल्यास तिचा रंग इंग्रजी अक्षर बी वरून सुरू होतो. अखेर मी तीर सोडला. हे ऐकून रिदम चपापला. बाकीचेही ताठ बसले, आपापसात कुजबूज करू लागले. दॅट्स व्हेरी स्मार्ट प्रोफेसर, बट बी वरून तर खूप कलर्स आहेत. रिदमने गुगली टाकण्याचा प्रयत्न केला. येस, करेक्ट, म्हणून मी त्या रंगाची स्पेलिंगच सांगतो, BL. पण माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच रिदम एक्साइट होऊन ओरडला, नो, यू आर रॉंग. इट्स नॉट ब्लॅक. ऑफकोर्स इट्स नॉट ब्लॅक, इट्स ब्लू. तेच तर मी सांगतोय, BLUE, ब्लू. मी हसून म्हटलं,
रिदम पूर्ण एक्सपोज झाला होता, तरी त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून कसानुसा हसत म्हटलं, नो, यू आर रॉंग, इट्स रेड. ठीक आहे, आपण चेक करू. तू आमच्यातील एकाला घेऊन या शेजारच्या खोलीत जा आणि कन्फर्म करून घेऊ दे. मी आत्मविश्वासाने म्हटलं. हो, जा रे सचिन जरा त्याच्यासोबत, विजय म्हणाला. वा रे टमाट्यांनो, मला आता तीच कामं उरल्यात ना, लोकांच्या चड्ड्या चेक करायची. सचिन रागाने पुटपुटला. ओके, आय ऍक्सेप्ट इट. यू आर राईट, इट्स ब्लू. रिदम खाली मान घालून म्हणाला. मॉम, व्हॉट्स गोइंग ऑन हिअर? एक बाहेरचा माणूस येऊन तुमच्या ग्रँडसनचा इन्सल्ट करतोय आणि तुम्ही काहीच बोलणार नाही. जेवताना पण भरपूर मेकअप करून आलेली एक 40शीतली मॉडर्न बाई म्हणाली. ती रिदमची मम्मी आरोही होती. पण सुरुवात कोणी केली हे पाहिलंच ना तू आरोही. रिदमला डिसिप्लिन मध्ये राहायला हवं, मी त्याला आधी सुद्धा म्हणाले होते. रीना मॅडम करड्या शब्दात म्हणाल्या. सॉरी ग्रँडमा, सॉरी प्रोफेसर, रिदम नरमाईने म्हणाला आणि खाली पाहून सूप पिऊ लागला. इट्स ओके बडी, नो हार्ड फिलिंग्स, मी हसून म्हटलं आणि विषयावर पडदा टाकला. विजय, राजेश आणि सचिनच्या मेंदूत जबरदस्त लोचा झाला होता. मी रिदमच्या अंडरवेअरचा रंग कसा ओळखला हे त्यांना कळत नव्हतं. माझ्या बेडरूमला लागूनच बाल्कनी होती. रात्री चौघे तिथे कॉफी पीत गप्पा मारत बसलो. तेव्हा हाच प्रश्न त्यांनी विचारला. थोडं निरीक्षण आणि थोडंसं गणित वापरलं तर रिदमच काय, कुठल्याही पुरुषाच्या चड्डीचा रंग सांगता येऊ शकतो. ऐका कसं ते. इतर देशात जसं युरोप आणि अमेरिकेत पुरुष मंडळी बहुतांशी आठवडाभर पांढरे अंडरवेअरच वापरतात आणि एकदम धुवायला टाकतात. भारतात तसं नाही. आपल्याकडे क्वचितच कुणी पुरुष पांढऱ्या अंडरवेअर्स वापरत असेल. जर तुम्ही कधी कपड्यांच्या दुकानात किंवा सुपरमार्केटच्या अंडरगार्मेंट भागात गेलात तर नीट बघा. बहुतेक अंडरवेअर्स गडद निळ्या, तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे असतात. मग ब्रँड स्वस्तातला असो किंवा अतिश्रीमंतांचा. डिनरसाठी जेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर पडलो तेव्हा मार्गिकेमध्ये एक मेड ट्रॉली घेऊन लॉन्ड्रीकडे जाताना दिसली. त्या कपड्यात वरच एक ट्रिपल एक्सेल आकाराची अंडरवेअर होती. तिचा रंग गडद जांभळा होता. म्हणजे आज रिदमने त्या रंगाचा अंडरवेअर घातला नसणार हे नक्की. मग उरले तपकिरी काळा आणि निळा, म्हणजेच ब्राऊन, ब्लॅक अँड ब्लू. म्हणून मी त्याच्या चड्डीचा रंग बी वरून सुरू होतो असं म्हटलं. रिदमचं वय आणि पर्सनॅलिटी पाहता तो ब्राऊन या क्लासिक रंगाचा चाहता वाटत नव्हता. पर्याय उरले ब्लॅक आणि ब्लू, म्हणून मी दुसरं अक्षर एल सांगितलं. तसं अतिउत्साहात त्याने स्वतःच ब्लॅक नाही असं म्हटलं आणि माझं उत्तर ठरलं ब्लू. मी स्पष्ट केलं. बापरे, किती भयंकर आहे हे. खरं सांगायचं तर मी पण या 3 पैकीच एका रंगाची चड्डी घातल्या, भेंडी. विजयने मान्य केलं. अरे बाबा, तूच काय, भारतातील 70% पुरुषांनी आज याच रंगाच्या चड्ड्या घातल्या असतील बाबा. राजेशने दुजोरा दिला. चला, तुमची चड्डीवर चर्चा संपली असेल तर जरा केसबद्दल बोलूया होलसेलमध्ये. मला जराही फालतूगिरी नकोय. अशा बिब्लिनियर लोकांच्या केसेस रोज रोज मिळत नाहीत. ही केस सॉल्व्ह करून फेमस झालो तर अशा आणखी भरपूर केसेस मिळतील. प्रत्येक केसचे 2 कोटी मागायचे. 1 कोटी कंपनीचे, 1 कोटी माझे. म्हणजे मी पण लवकरच बिब्लिनियर होईन. सचिन पुन्हा शेख चिल्ली सारखी दिवास्वप्ने पाहू लागला. तेव्हाच दारावर टकटक झालं, अगदी हलक्या आवाजात. जणू येणाऱ्याला त्याच्या इथे येण्याची चाहूल लागू द्यायची नसावी. विजयने दार उघडलं. त्या रीना मॅडम होत्या. आम्ही सावरून बसलो. आत आल्याबरोबर त्यांनी दार बंद केलं. मग येऊन आमच्या समोरील सोफ्यावर बसल्या. त्यांनी थेट विषयालाच सुरुवात केली. हे बघा डिटेक्टिव्ज, पोलीस जरी म्हणत असले की रायचंद साहेबांचा चाकूवर पडून ऍक्सिडेंटली डेथ झालाय तरी मला ते पटत नाही. त्यांच्या बंद बेडरूम मध्ये कोण शिरलं, कसं शिरलं, का मारलं हे मला सांगता येणार नाही.
पण त्यांचा खून झालाय हे नक्की. एनिव्हर्सरीच्या आठवडाभर आधीपासूनच ते जरा अपसेट वाटत होते. मी विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितलं नाही. म्हणाले, असं काहीतरी आहे जे तुला ऐकायला आवडणार नाही. ते काय होतं हे मला जाणून घ्यायचंय. आणि हो, आणखी एक गोष्ट आहे. ते त्या रात्री आपली विल वाचून दाखवणार होते. त्यात काही धक्कादायक गोष्टी असतील असं ते मला म्हणाले होते. बहुतेक ते विल पेपर्स आणण्यासाठीच बेडरूममध्ये परत गेले असतील. तिथे एक मजबूत जर्मन सेफ आहे, जिला एक 7 अक्षरी पासवर्ड आहे. तो फक्त रायचंद साहेबांनाच ठाऊक होता. जेव्हा त्यांची डेड बॉडी सापडली तेव्हा तिथे पेपर्स नव्हते. म्हणजे ते सेफ बाहेर काढण्याआधीच त्यांचा खून झाला होता. आता अडचण अशी आहे की सेफ उघडायची कशी. मी 2दा प्रयत्न केला, पण पासवर्ड चुकला. तिसराही प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला तर सेफमधील थ्रेट मेकॅनिझम सुरू होईल आणि पेपर्स जळून खाक होतील. कदाचित रायचंद साहेबांचा खून होण्यामागे त्या विल पेपर्समधील गुपितं देखील कारणीभूत असू शकतात. मला ते पेपर्स हवेत, ॲट एनी कॉस्ट. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.